लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. विदर्भाच्या पंढरीत आषाढी एकादशीच्या भव्य वृत्तांत सोहळा संपन्न. श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे लोटला हजारोंच्या उपस्थितीत विठुरायांच्या भक्तांचा मेळा. बातमी पुसद येथून. आषाढी एकादशी निमित्त शनिवार 25 जुलै रोजी पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थानात विठुरायाच्या दर्शनासाठी जय्यत तयारी केली होती. यावर्षी हजारो संख्येने भाविकांच्या उपस्थितीचा रेकॉर्ड ब्रेक मोडला आहे. मागील वर्षी सुमारे 60,000 भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले होते. यावर्षी तो आकडा पार केल्याने दिवसेंदिवस भाविक भक्त दर्शनाला येण्याचा विक्रमी रेकॉर्ड घडत आहे. पंढरपूरला जाताना आलेल्या भाविकांसाठी पुसदची ही विदर्भाची पंढरी श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. पहाटे 3 वाजता पंचामृत महापूजने महोत्सवाची सुरुवात नगराध्यक्षा मोहिनी इंद्रनील नाईक व मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पार पडली आहे. त्यानंतर महाआरती, सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण, दिवसभर भजन, भावगीतांचा कार्यक्रम आणि रात्री हरिभक्त परायण गणेश महाराज धर्माळे कीर्तन संपन्न झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मोफत बस सेवा, स्वतंत्र पार्किंग, चप्पल स्टँड, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरद्वारे थेट दर्शन, प्रसाद व चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होता. यामध्ये 1,600 सेवेकरी सेवेत तैनात होते. याशिवाय मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान व देहदान नोंदणी तसेच SIR जनगणना मार्गदर्शन केंद्रही उभारण्यात आले आहे. पोलीस, नगरपरिषद, महसूल विभाग, महावितरण व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावर्षीच्या यात्रा महोत्सवाला यवतमाळ जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पुसद पोलीस उपविभागीय अधिकारी अमर मोहिते, पुसद तहसीलदार वाणी मॅडम, महावितरण विभागाचे अभियंता चव्हाण इत्यादींनी दर्शन घेऊन आषाढी एकादशी महोत्सवाला हजेरी लावली. या संस्थानाचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार यांनी या सर्व महत्त्वाचे व्यवस्थापन योग्यरित्या केल्याचे प्रशासनाने त्यांचे कौतुक केले आहे. सर्वप्रथम विठुरायाच्या समस्त वारकरी भक्तांना संस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आज विठुरायाचा आषाढी एकादशी महोत्सवाचा हा खूप मोठा उत्सव आहे आणि या अनुषंगाने आज वरुण राजानं सुद्धा कृपा केली आणि त्यामुळे सकाळी 3 वाजता विठुरायाची महापूजा सुरू झाली आणि 5 वाजता महाआरतीनं ती संपन्न झाली. त्यानंतर भाविकांचा जो ओघ सुरू झालेला आहे तो आत्तापर्यंत फुल तुफान गर्दीमध्ये भाविक येत आहेत आणि पाऊस नसल्यामुळे ही गर्दी वाढतच आहे. भाविकांना बस स्टँड ते संस्थान येण्या जाण्यासाठी आम्ही वाहनाची व्यवस्था केलेली आहे. मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था आहे. आलेल्या सर्व भाविकांना साबुदाणा उसळ, राजगिरा लाडू तसेच चहा आणि पिण्याचं थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र आहे. गावातील वेगवेगळ्या भजनी मंडळाच्या द्वारे विठुरायाची गीतमाला सुद्धा संपन्न होत आहे आणि निश्चित यावेळेला पाऊस नसल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा जास्त भाविकांचा दर्शनाचा लाभ त्यांना होणार आहे. माऊलीचं मंदिर आहे. हे एकदम अतिशय 100 वर्ष पूर्ण झालेलं 1881 साली स्थापन झालेलं हे अतिशय जुनं मंदिर व तितकंच इतक्या दीर्घ वर्षाची परंपरा लाभल्याने एक सुव्यवस्थित नियोजन असणारं संस्थान आणि एक बॉडी इथं कार्यरत आहे आणि आम्ही बंदोबस्ताच्या निमित्ताने कालपासून आढावा घेत आहोत. तर यामध्ये 50,000 ते 60,000 भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. परंतु संस्थांचं नियोजन हे अतिउत्कृष्ट असल्या कारणाने त्यामध्ये 1600च्या आसपास स्वयंसेवक, 64 CCTV कॅमेरे यांनी सर्व मॉनिटरिंग व्यवस्थितपणे केले जात आहे. स्टँडपासून संस्थांपर्यंत सोडण्यासाठी वाहतूक व्यवस्था संस्थांमार्फत केली गेलेली आहे व महिला व पुरुषांसाठी सेपरेट लाईन याची देखील व्यवस्था केली गेलेली आहे. त्यामुळे हे अतिशय शांततेत सुव्यवस्थेमध्ये एकदम भाविकांना दर्शन उपलब्ध होत आहे. त्याबद्दल मुख्यतः संस्थान
प्रमुख असतील, जे संस्थानांचे कार्यकर्ते असतील, मी त्यासाठी सर्वांचे आभार मानतो. आज आषाढी एकादशी निमित्त सर्व पुसद शहरवासियांना मी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच शांततामय व भक्तिमय वातावरणामध्ये, शांततापूर्ण वातावरणामध्ये सर्व पुसद शहरवासीय एकादशी निमित्त सर्वांना असेच एकादशी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी या सर्व पुसद शहरवासियांच्या एकदम शांततापूर्ण परिस्थितीमध्ये रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.